जवळजवळ 80 ते 85% शेतकरी बांधवांच्या काडी परिपक्व अवस्थेकडे गेलेल्या आहेत. शेतकरी बांधवांच्या द्राक्ष बागेमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसत आहेत, जसं की कमकुवत घड निघत आहेत, बगलफुटीमधून चांगल्या प्रतीचे घड निघत आहेत, काही ठिकाणी गोळी घड आत्तापासूनच दिसायला चालू झालेले आहेत. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये घडांची अवस्था आहे. एक तर अशा प्रकारचा नवीन फुटीमधून घड आला आहे, एक काही अशा अवस्थेमध्ये आलेला आहे आणि काही जे चुकून घड राहिले तर अशा प्रकारचं आहेत. तर असे घड आत्ताच निघण्याची काही कारणं असतात. तर घड आत्ता का निघत आहेत बगलफुटीमधून? तर ज्या बागांचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं आहे, ज्या बागांमध्ये सायटोकाइनची मात्रा अगदी व्यवस्थित आहे, त्याचबरोबर पाणी वॉटर मॅनेजमेंट ज्याचं अगदी व्यवस्थित पद्धतीनं झालेलं आहे, अशा बागांमध्ये अशा प्रकारच्या घडांची संख्या जास्त दिसत आहे. मग शेतकरी बांधवांचा प्रश्न राहील की मी माझ्या बागांमध्ये देखील बगलफुटी येत आहेत, तरी देखील माझ्या बागांमध्ये अशा प्रकारचे घड का आले नाहीत? प्रत्येकाच्याच बागेमध्ये अशा प्रकारचे घड येतील असं नाही, ते वातावरण त्या बागेमध्ये तशा पद्धतीचं राहील असं नाही. ज्या बागेचं फ्रुटफुलनेस जास्त आहे अशा बागांमध्येच अशा प्रकारच्या घडांची निर्मिती होते आहे. म्हणून ज्यांच्या बागेमध्ये अशा प्रकारचे घड निघाले नाहीत त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, आणि ज्यांच्या बागेमध्ये अशा प्रकारचे घड निघालेले आहेत त्यांनी देखील घाबरून जायचं नाही की आता स्टोरेज माझ्या काडीमधून निघून जात आहे का, आणि ज्यांच्यात निघाले नाहीत त्यांनी घाबरायचं नाही की माझ्या काडीमध्ये ऑक्टोबरमध्ये आता घड निघाले नाहीत म्हणजे ऑक्टोबरमध्ये निघणार नाहीत का. हा एक निसर्गाचा किंवा झाडाचा तो एक बॅलन्सचा प्रकार आहे. झाड पूर्ण बॅलन्स राहिल्या कारणामुळं, झाडाला संपूर्ण न्यूट्रिशन व्यवस्थित पद्धतीनं मिळाल्यामुळं बगलफुटीमधून अशा प्रकारचे घड निघत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही किंवा घाबरून जाण्याचं देखील काही कारण नाही. आपली जी बागेची कामं व्यवस्थितरित्या चालू आहेत त्या तशा पद्धतीची आपली कामं चालू ठेवावी.